नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण पाहणार आहोत सरळ सेवा पदभरती सामान्य ज्ञान प्रश्न. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाकडे. सिंधू नदीचा उगम कुठे झाला? ऑप्शन ए आहे हिमालय, बी तिबेट, सी काश्मीर, डी पाकिस्तान. तर ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन बी तिबेट या ठिकाणी सिंधू नदीचा उगम झालेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन ए आहे सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी आहे पंडित नेहरू, ऑप्शन सी आहे महात्मा गांधी, ऑप्शन डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाहूयात पुढचा प्रश्न. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? ऑप्शन ए आहे अटलांटिक महासागर, ऑप्शन बी आहे हिंदी महासागर, ऑप्शन सी आहे आर्क्टिक महासागर, ऑप्शन डी आहे प्रशांत महासागर. तर याचं बरोबर उत्तर आहे प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताने चंद्रयान 1 उपग्रह कधी प्रक्षेपित केले? ऑप्शन ए आहे 2007, ऑप्शन बी आहे 2008, ऑप्शन सी आहे 2009, ऑप्शन डी आहे 2010. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2008 रोजी भारताने चंद्रयान 1 हा उपग्रह प्रक्षेपित केला. पाहूयात पुढचा प्रश्न. भारतीय रेल्वेच्या स्थापनेच्या वर्ष हे कोणते आहे? ऑप्शन ए आहे 1840, ऑप्शन बी आहे 1853, ऑप्शन सी आहे 1861, ऑप्शन डी आहे 1875. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1853 रोजी भारतीय रेल्वेच्या स्थापनेचे वर्ष. पाहूयात पुढचा प्रश्न. पार्लमेंट संसद सत्र कधी सुरू झाले? ऑप्शन ए आहे 1950, ऑप्शन बी आहे 1952, ऑप्शन सी आहे 1947, ऑप्शन डी आहे 1960. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1952 रोजी संसद सत्र पार्लमेंट सेशन सुरू झाले. पाहूयात पुढचा प्रश्न. चंद्रयान 2 चा प्रक्षेपण कुठून करण्यात आले? ऑप्शन ए आहे श्रीहरिकोटा, ऑप्शन बी आहे बेंगलोर, ऑप्शन सी आहे दिल्ली, ऑप्शन डी आहे पुणे. तर याचं बरोबर उत्तर आहे श्रीहरिकोटा, ऑप्शन ए. चंद्रयान 2 चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा या ठिकाणाहून करण्यात आले. पाहूया पुढचा प्रश्न. हिमालय पर्वत कोणत्या दोन देशांच्या सीमेमध्ये स्थित आहे? ऑप्शन ए आहे भारत आणि नेपाळ, ऑप्शन बी आहे भारत आणि चीन, ऑप्शन सी आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, ऑप्शन डी आहे भारत आणि भूतान. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमेमध्ये हिमालय पर्वत आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन ए आहे 1947, ऑप्शन बी आहे 1950, ऑप्शन सी आहे 1960, ऑप्शन डी आहे 1970. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1950 रोजी भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना किती भागांमध्ये विभागलेली आहे? तर ऑप्शन ए आहे 20, बी 22, सी 25 आणि डी 30. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 22 भागांमध्ये भारतीय राज्यघटना ही विभागलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कुठे भारताचे राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे? म्हणजे भारतातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकादमी ऑफ पोलीस आहे? तर याचं ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी पुणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद. पाहूयात पुढचा प्रश्न. भारताचा राष्ट्रीय वृक्ष हा कोणता आहे? ऑप्शन ए आहे नारळ, ऑप्शन बी आहे वड, ऑप्शन सी आहे रुद्राक्ष. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. सांस्कृतिक क्रांतीच्या नावाने ओळखलेले भारतातील समाजसुधारक कोण होते? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी आहे सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी आहे जवाहरलाल नेहरू. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाहूयात पुढचा प्रश्न. स्वच्छ भारत अभियानची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन ए आहे 2012, ऑप्शन बी आहे
2013, ऑप्शन सी आहे 2014, ऑप्शन डी आहे 2015. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2014. पाहूयात पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी व रुंदीचे प्रमाण किती आहे? ऑप्शन ए आहे 3:2, ऑप्शन बी आहे 3:5, ऑप्शन सी आहे 5:8 आणि ऑप्शन डी आहे 1:2. तर भारतीय राष्ट्रीय ध्वजाची लांबी व रुंदीचे प्रमाण आहे 3:2. ऑप्शन ए हा पर्याय बरोबर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. भारताच्या स्वतंत्रतेनंतर पहिल्या निवडणुकीचे आयोजन कधी झाले? ऑप्शन ए आहे 1947, ऑप्शन बी आहे 1950, ऑप्शन सी आहे 1951, ऑप्शन डी आहे 1952. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1952 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीचे आयोजन झाले. पाहूयात पुढचा प्रश्न. भारताचं राष्ट्रीय गीत कोणते आहे? ऑप्शन ए आहे जनगण मन, ऑप्शन बी आहे वंदे मातरम, ऑप्शन सी आहे सरफरोशी की तमन्ना, ऑप्शन डी आहे जय हिंद. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. INS विक्रांत हे नाव कोणत्या प्रकारच्या जहाजासाठी वापरले जाते? ऑप्शन ए आहे युद्धनौका, ऑप्शन बी आहे व्यापारी जहाज, ऑप्शन सी आहे जलयान, ऑप्शन डी आहे कंटेनर जहाज. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए युद्धनौका. तर अशा पद्धतीने आपण 18 ते 19 प्रश्न पाहिलेले आहेत. आशा आहे आपणास सदरचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.